महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या माघारीसाठी दिवसभरामध्ये 150 कोटी खर्च केले गेले असा गंभीर आरोप संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर केलाय। प्रमुख उमेदवारांना किमान 25 कोटी दिले गेले असा आरोप संजय राऊतांचा आहे। कोकण संभाजीनगरच्या जागेसाठी व्यवहार झाला। बाळ माने, देवयानी डोणगावकर यांच्या माघारीवरून राऊतांनी हे आरोप केले आहेत। समोरच्या महाविकास आघाडीच्या किंवा अन्य उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी किमान आज दिवसभरामध्ये 150 कोटी रुपये आज खर्च करण्यात आलेले आहे। 150 कोटी रुपये माघारीसाठी प्रमुख उमेदवारांना किमान 25 कोटी रुपये दिले आहेत। किमान 25। काल मुंबईतल्या सॉफिटेल जे हॉटेल आहे BKC तिथे एक व्यवहार झाला। त्यानंतर कोकणातून माघार घेण्यात आली। संभाजीनगरमध्ये आमच्या उमेदवाराने का माघार घेतली, तिथेही साधारण त्याच पद्धतीनं व्यवहार झाले।